गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ खूप जास्त कोवळं ऊन पडलंय आणि मी इथे नारळ आणलाय. नारळ सोललं मशीन पण आणलंय. मी नारळ का सोलते तर मला आज बनवायची खीर. आणि माझा आवाज कसा आहे ते मला झाली सर्दी. मी असं ठरवतो ना कधीतरी की हां मला काहीतरी करायचं, जेव्हा मी ते करायला सुरुवात करते नेहमी काय ना काहीतरी होतं. जाऊ द्या. तर मी खीर करण्याचं कारण असं आहे की आम्हाला कोवळं दूध दिलं होतं कोणीतरी, तर म्हटलं ठीक आहे त्याची खीर बनवावी. आणि कोवळ्या दुधाची खीर खूप छान होते. आणि त्यासाठी आपल्याला पाहिजे विलायची, हे याला काय म्हणतात मला आठवत नाही आहे, आणि बदाम. तर पहिल्यांदा मी तूप गरम करायला ठेवला, त्याच्यामध्ये शेवई टाकली, त्याच्यामध्ये तूप टाकलं आणि पूर्ण ते असं परतून घेते. माझ्याकडून थोडेसे शेवया जळाल्या ते पण ठीक आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकले थोडेसे कट केलेले बदाम आणि ते पुन्हा परतून घेतलंय. आणि त्याच्यामध्ये टाकलं थोडंसं नॉर्मल दूध, ते पूर्ण मिक्स करून घेतलं. हे थोडं शेवया फुकायला त्याला थोडासा उकळी येऊन द्यावी लागेल. त्याच्यामध्ये टाकली साखर. माझ्याकडून एक चूक झाली. चूक म्हणजे मी ते खोबऱ्याचे खिरीसाठी मग असे नारळ फोडला होता, मेन म्हणजे तेच मी विसरली. ते खोबरं बारीक करून घेतलं होतं, ते एका साईडलाच राहिलं. मग मी पुन्हा एकदा तव्यावरती तूप टाकलं आणि ते बारीक केलेलं खोबरं ते पूर्ण असं परतून घेतलं. आणि मग हे परतलेलं खोबरं मी या खिरीमध्ये पुन्हा मिक्स करून टाकलं आणि त्याच्यावरून थोडीशी विलायचीची पावडर ॲड केली आणि पुन्हा त्याला थोड्या वेळ शिजून दिलं. आणि मग त्याच्यामध्ये टाकलं आपलं जे मग असे कोवळं दूध होतं ते त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून दिलं आणि त्याला थोडंसं हलकं मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा. आणि रेडी आहे आपली खीर. आणि त्या